नमस्कार. आज मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे. ते कापून घेते. मोठा तुकडा करून घेतलेला आहे. त्याचे पातळ स्लाइस काढून घेते. अशा प्रकारे पातळ स्लाइस कापून घेतलेले आहेत. त्याचे छोटे तुकडे करून घेते. एकाचे 2 तुकडे करून घेते आणि बाजूला ठेवते आणि उरलेल्याचे मोठे तुकडे करून घेते. अशा प्रकारे मोठे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याला हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, थोडंसं दही आणि लिंबाचा रस घालून मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. इथे मसाला काढून घेते. बेडगी मिरची घेतलेली आहे, ती सुकी भाजून घेते. गरम मसाला भाजून घेते. मसाल्याचा रंग बदलल्यावर काढून घेते. मिरचीचे देठ कापून घेते आणि त्यातनं बिया काढून घेते. अशा प्रकारे सगळे बिया काढून घेते आणि मिक्सरमध्ये अख्खा गरम मसाला भाजून घेतलेला आणि मिरच्या घालते. लसणीच्या पाकळ्या घालते. थोडीशी चिंच आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. कढईमध्ये तेल घेऊन त्यात 2 मोठे चमचे तूप घातलेले आहे. त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालते आणि तेलावर परतून घेते आणि अर्धवट शिजून घेतलेलं आहे. आता बाजूला काढून घेते आणि त्याच तेलामध्ये मसाला वाटून घेतलेला घालते आणि परतून घेते. कढीपत्ता घालते. थोडंसं पाणी घालते आणि मसाला भाजून घेते. हळद घालते आणि चवीप्रमाणे मीठ. मसाला भाजून झालेला आहे. त्यात अर्धवट शिजून घेतलेलं चिकन घालते आणि व्यवस्थित मसाल्यात परतून घेते. वरून तूप घालते आणि झाकण लावून चिकन पुन्हा शिजायला ठेवते. 5-6 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चिकन शिजलं का बघते. पुन्हा झाकण लावून 5 मिनिटांनी पुन्हा झाकण काढलेलं आहे. चिकन शिजलेलं आहे आता व्यवस्थित. वरून तूप घालते. मिक्स करून घेते. पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण लावून काढलेलं आहे. चिकन घी रोस्ट तयार आहे. इथे तांदूळ घेतलेले 8 तास भिजत घातलेले मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. अर्धा वाटी ओलं खोबरं घालते. 1 वाटी तांदळाला अर्धा वाटी ओलं खोबरं घालून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. ती भांड्यात काढून घेते आणि पाणी घालून पातळ करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. इथे भिड्याचा तवा घेतलेला आहे. त्याला तेल लावून घेते आणि तव्यावरती बॅटर घालते आणि 2 मिनिटं झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. नीर डोसा तयार आहे. इथे स्लाइस केलेलं चिकन घेतलेलं आहे. त्यात हळद, लाल तिखट, लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, आलं लसूण पेस्ट घालून चिकनला व्यवस्थित लावून घेते. इथे तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट मिक्स केलेलं आहे. ते चिकनच्या स्लाइसला लावून घेते. चिकनला रवा लावून घेतलेला आहे. आता पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे. तेलात फ्राय करायला घेते. एका बाजूने फ्राय करून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. पातळ कापून घेतलेलं आहे. त्याला शिजायला वेळ नाही लागत जास्त. चिकन शिजलेलं आहे. आता मी काढून घेते. इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्याला अर्धी वाटी दूध, त्यात पाणी घालून 1 वाटी करून घेते आणि अजून 1 वाटी पाणी घालते. म्हणजे 2 वाट्या पाणी आणि दूध मिक्स करून उकळून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. तर थोडंसं तूप घालते
अख्खा गरम मसाला घालते, परतून घेते. भिजत घातलेला बासमती तांदूळ तेलावर परतून घेते. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. ते दूध आणि पाणी उकळून घेतलेलं आहे, ते थोडं थोडं घालते तांदळामध्ये. मिक्स करून घेते. तांदळातलं पाणी आटलेलं आहे. आता मीठ घालते चवीप्रमाणे. मिक्स करून घेते. पुदिन्याची पानं घालते आणि झाकण लावून तांदूळ शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. साई बिर्याणी इसेन्स घालते 2 थेंब. मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा वाफ काढून घेते. भात शिजलेला आहे, बाजूला काढून ठेवते. इथे पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे, त्यात कांदा पातळ कापून घेतलेला लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा भाजून झालेला आहे. कांदा भाजून झालेला आहे. बिर्याणी राईसमध्ये भाजून ठेवलेला कांदा घालते. गॅस चालू केलेला आहे. मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेते. बिर्याणी राईस तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.